आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा एकदा निवड झालेली आहे। खरं तर मुरलीधर मोहोळ यांच्या सदस्यांनी अर्ज भरल्यामुळे या निवडणुकीमध्ये काहीशी चर्चा जी होती ती चर्चा रंगलेली होती आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार याची चर्चा ही रंगलेली असतानाच आता पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडे या अध्यक्षपदाची धूरा ही सोपवण्यात आलेली आहे। मुरलीधर मोहोळ आणि अजित पवार यांनी सामोपचाराने हा तोडगा काढलेला होता आणि त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्या सदस्यांनी विरोधातील अर्ज माघारी घेतले। त्यानंतर आज अधिकृतपणे अजित पवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली। वरिष्ठ उपाध्यक्षपदी अजित पवारांकडून मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली। तर ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणी संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते। खेळाला महत्त्व देण्याचा निर्णय हा सगळ्यांनी बसून घेतला आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांशी पण चर्चा झाली। आम्ही जेवढ्यांनी फॉर्म भरलेले होते त्या सगळ्यांनी माघार घेतली। त्याच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की एकही कुणी फॉर्म ठेवलेला नाही, त्याच्यामुळं निवडणूक घेण्याचा प्रश्न नाही। आणि वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर त्यामध्ये एक ठराव अशा पद्धतीनं मांडला गेला की मला अध्यक्ष म्हणून निवड आणि मी बाकीचे सन्मान्य सदस्यांची निवड करायची। आज मी माझ्या अध्यक्षांनी निवड झाल्यानंतर मी सिनियर उपाध्यक्षाची एक पोस्ट असते, 4 उपाध्यक्षांच्या असतात, जॉईंट सेक्रेटरी, अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या पोस्ट असतात। तर त्याच्यात सिनियर उपाध्यक्ष म्हणून मुरलीधरजी मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री यांची आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने निवड केलेली आहे।